First of all, I welcome all the students who are attending this live lecture, which is organized by the Genius Science YouTube channel. Today we shall discuss or we shall study problems based on the factorization and defactorization formulae. Actually, in the last lecture we have seen the formulae of, that is a factorization formulae. Factorization formulae means what? We shall discuss. See this. There are, see this in this formula. What is meant by factorization? We shall discuss first. See this, there is a addition in the between two functions, that is a sine and a cos. There is addition. हे ॲडिशन आहे, साइन आणि कॉस मध्ये ॲडिशन आहे, त्याचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये झाला. साइन आणि कॉस मध्ये इथं प्रोडक्ट आहे, म्हणजे ॲडिशनचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये झाला किंवा सबट्रॅक्शनचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये झाला, then that formula is called as a factorization formula. फैक्टराइजेशन म्हणजे गुणाकारात बदलने. यहाँ पे आपको फैक्टराइजेशन का मतलब समझ में आना चाहिए. फैक्टराइजेशन बोले तो क्या होता है, अगर एडिशन सब्ट्रैक्शन में टर्म्स है, उसका अगर हम प्रोडक्ट में कन्वर्शन करते हैं, फार्मूला यूज करते हैं, उसको फैक्टराइजेशन फार्मूला यूज कहते हैं. दिस इज द फैक्टराइजेशन फार्मूला फॉर द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. दिस इज फर्स्ट फार्मूला, दिस इज सेकंड फार्मूला, दिस इज थर्ड फार्मूला, दिस इज फोर्थ फार्मूला. There are four formulae for the factorization. That can be sin c plus sin d is equals to 2 times of sin c plus d upon 2 into cos of c minus d upon 2. जो सेकंड फॉर्मूला है sin c minus sin d is equals to 2 into cos c plus d upon 2 into sin c minus d. या ठिकाणी ऑनलाइन आहेत गौरव, दमकोंडवार, शेवाडे, इंगळे हे ऑनलाइन विद्यार्थी आहेत. तुम्हाला फॉर्म्युले 10 वेळा लिहा म्हटलं होतं, त्यामध्ये या ठिकाणी इंगळेनी फक्त 10 वेळा फॉर्म्युले व्यवस्थित लिहून पाठवलेले आहे. बाकीच्यांना काय अडचण होते रे फॉर्म्युले लिहित चला. मी परत सांगतो, दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युले विच रिक्वायर युअर हायर एज्युकेशन. तुमच्या पुढील उच्च शिक्षणासाठी हे सर्व फॉर्म्युले खूप गरजेचे आहेत. 10 वेळा लिहा, पण हे फॉर्म्युले तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. टेक्निकल फॉर्म्युले आहेत. ओके, these are the factorization formulae. Sin c minus sin d is equals to 2 into cos c plus d into sin c minus d. Cos c plus cos d is equals to 2 into cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. Cos c minus cos d is equals to minus 2 sin c plus d upon 2 into sin c minus d upon 2. आणि यालाच असं लिहितात किंवा हा मायनस रिप्लेस करा, इथं इंटरचेंज करा. 2 into sin c plus d upon 2 into sin d minus c upon 2. इथं प्लस नाही घेतलं तर इथं d minus c घ्या, म्हणजे दोघांचा मीनिंग सेम आहे. तर लक्षात ठेवा, sin c plus d असेल तर sin अगोदर cos नंतर, sin c minus d असेल तर cos अगोदर sin नंतर, cos c plus d असेल तर दोन्ही cos cos, आणि cos c minus cos d असेल म्हणजे सबट्रॅक्शन असेल तर दोन्ही sin sin. हे फॉर्म्युले नीट लक्षात घ्या, टेक्निकली लक्षात घ्या. आता त्यानंतर आपण हे फॉर्म्युल्याचं प्रूफ पाहिलेलं आहे. त्यानंतर डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणजे फॅक्टरायझेशनचं कन्व्हर्शन डिफॅक्टरायझेशन ॲडिशन मध्ये, म्हणून याला डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणतात. दीज आर द डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. तर याच्यावर बेस्ड आपल्याला प्रॉब्लेम्स पाहिजेत, तर फॉर्म्युले अगोदर घेऊ. सी दिस 2 times of sin a plus sin b, 2 times of sin a cos b which is equals to sin of a plus b plus sin a minus b. 2 times of cos a sin b is equals to sin of a plus b into sin of a minus b. 2 times of cos a plus b is equals to cos of a plus b plus cos of a minus b. 2 times of cos a sin b is equals to cos of a minus b minus cos of a plus b. आता याच्यावरचे प्रॉब्लेम सेट घेऊ. लिहा प्रॉब्लेम्स. या फॉर्म्युल्यावरचे बेस्ड आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे, ते प्रॉब्लेम्स लिहून घ्या. नंबर 1, एक्सप्रेस इन सम and difference form
ऑफ द फॉलोइंग. ऍक्च्युअली या फॉर्म्युल्याचा वापर करून सम आणि डिफरन्स फॉर्म व्यक्त करायचे. त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम 2 इंटू साइन 4x इंटू कॉस 2x सम आणि डिफरन्स मध्ये म्हणजे बेरीज वजाबाकी मध्ये एक्सप्रेस करायचे. इथं तुम्ही ऑब्जर्व केला, यहाँ पे आपने देखा होगा दो फंक्शन में प्रोडक्ट है. यहाँ पे आपने देखा है दो फंक्शन में प्रोडक्ट है. अगर दो फंक्शन में प्रोडक्ट है तो आपको समेशन ऑफ डिफरेंस में कन्वर्ट करना है तो डी फैक्टराइजेशन फार्मूला यूज करो. अगर समेशन है उसमें डिफरेंस है प्रोडक्ट में कन्वर्ट करना है तो फैक्टराइजेशन फार्मूला यूज करो. सी दिस वी हॅव हा प्रोडक्ट फॉर्म आहे त्याला समेशन करायचं म्हणून हा फॉर्म्युला वापरायचं. 2 इंटू साइन ए कॉस बी विच इज इक्वल्स टू साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए माइनस बी. सुजाता शेवाडे, चला आवाज कमी येतो का? ठीक आहे, मी आवाज थोडं वाढवून बोलतो. तर या ठिकाणी हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा. 2 इंटू साइन 4x इंटू कॉस 2x आहे म्हणजे 2 इंटू साइन 4x इंटू कॉस 2x म्हणजे a म्हणजे 4x समजा आणि b म्हणजे 2x समजा. a 4x आहे, b म्हणजे 2x आहे. याला आपल्याला कसं लिहिता येईल? साइन ऑफ a मीन्स 4x प्लस 2x plus sin of a minus b means 4x minus 2x. That can be written as 2 into sin of 6x into sin of 2x plus sin of 2x. Therefore 2 sin 4x into cos 2x is equals to, इथं 2 नको, sin of 6x plus sin of 2x. दिस इज अ कंप्लीट फॉर्म्युला. इथं महत्वाचं म्हणजे 2 पाहिजे असतो. समजा जर 2 नसेल, फॉर्म्युला स्टार्ट करत असताना इथं 2 पाहिजे असतो. डी फैक्टराइजेशन फॉर्मूला वापरत असेल तर सुरुवातीला 2 पाहिजे. अगर वहां पे 2 नहीं होता तो डिवाइड मल्टीप्लाई करके 2 एडजस्ट करना पहले और बाद में फिर फॉर्मूला यूज करना. इसी आधार पे मैं सेकंड प्रॉब्लम लेता हूं. यहाँ पे सीधी सेकंड प्रॉब्लम 2 इंटू नंबर 1 2 इंटू साइन ऑफ 2 पाई बाय 3 इंटू कॉस ऑफ पाई बाय 2. आन्सर. आता याला फॉर्म्युला वापरायचा आहे साइन 2 साइन कॉस 2 इंटू साइन ए कॉस बी. फॉर्म्युला यूज करा. वी हैव 2 into sin A into cos B is like this is A, this is B, which is equals to sin of A plus B plus sin of A minus B. That is 2 into sin of A means 2 pi by 3 into cos pi by 2. A means this, B means this. That is sin of A plus B means 2 pi by 3 plus pi by 2 plus sin of pi by 2 pi by 3 minus pi by 2. हा ए झाला, हा बी झाला. याला सिंप्लिफाय करा. 2 इंटू एलसीएम काढा. सी दिस. ओके, नाही 2 नाही, 1 मिनिट. हा काय येतं 5. सी दिस. सोडवलं का कोणी? श्रुती जाधव. हा आता हा फॉर्म्युला इथं आपल्याला कोणता फॉर्म्युला? पहिलाच फॉर्म्युला लागू होतो. पहिला फॉर्म्युला वापरा 2 इंटू साइन ए कॉस बी चा. मग कॅल्क्युलेशन करा. साइन ऑफ एलसीएम काढा. इथं 6 एलसीएम निघतो म्हणजे 4 पाय पाय. इथं एलसीएम 4 पाय प्लस 3 पाय प्लस साइन ऑफ परत इथं एलसीएम काढा 6. इथं येतं 4 पाय मायनस that is 3 pi. Okay, solve this. Sin of 7 pi by 6 plus sin of pi by 6. This is the
समेशन फॉर्म ऑफ गिवन फॅक्टरायझेशन, हा गिवन फॅक्टरायझेशनचा समेशन आहे. चला तुम्ही माझ्या बरोबर प्रॉब्लेम सॉल्व्ह करत चला, आन्सर लवकर दाखवत चला. माझ्या अगोदर तुम्ही आन्सर कॅल्क्युलेट करायचं, मला बोर्डवर लिहायला वेळ लागतो, तुम्ही नोटबुकवर फास्ट लिहू शकता. नेक्स्ट वी शॅल डिस्कस द नेक्स्ट प्रॉब्लेम. 2 into cos of 16 theta into cos of 4 theta. ओके, आता हा पहा, चला रे जे ऑनलाईन आहे त्यांनी सांगायचं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. मला कितव्या नंबरचा फॉर्म्युला लागू होतो पहा. प्रोडक्ट फॉर्म आहे, वी हॅव टू कन्वर्ट दिस सम अँड डिफरन्स. याला बेरजीत आणि वजाबाकीच्या स्वरूपामध्ये लिहायचे. तर तुम्ही सांगायचं मला याची ही जी व्हॅल्यू आहे कितव्या नंबरचा फॉर्म्युला लागू होतो. हा ठीक आहे, बरोबर आहे. चला सांगा फॉर्म्युला कोणता आहे. वी हॅव, हा पण कॉस आहे, हा पण कॉस आहे, म्हणजे कॉस कॉस असलेला थर्ड नंबरचा फॉर्म्युला आहे. कॉस कॉस असलेला थर्ड नंबरचा फॉर्म्युला कोणता आहे पाहिजे लिहितो. 2 into cos A into cos B which is equals to cos of A plus B plus cos of A minus B. That means 2 into cos of A means 16 theta, cos B means 4 theta, that is a cos of 16 theta plus 4 theta plus cos of 16 theta minus 4 theta. हा बरोबर आहे. थर्ड फॉर्म्युला यूज करावा लागतं. वैष्णवी दमकोंडवार, व्हेरी गुड. सुजाता, राईट. म्हणजे फॉर्म्युला सुद्धा पर्टिक्युलर वापरता आला पाहिजे तुम्हाला. कोणता फॉर्म्युला वापरायला लागतं ते. प्रतिभा इंगळे, राईट. म्हणजेच कॉस ऑफ दॅट इज अ 20 थीटा प्लस कॉस ऑफ 12 थीटा. दिस इज द कंप्लीट आन्सर. ओके, वी शॅल डिस्कस नेक्स्ट प्रॉब्लेम. That is a cos of 2 into cos of 35 degree into cos of 75 degree. कसं आहे पहा, कॉस कॉस आहे. परत सांगायला कितव्या नंबरचा फॉर्म्युला वापरावा लागतं. वी हॅव कॉस कॉस म्हटलं की एकच फॉर्म्युला आहे. 2 into cos A cos B which is equals to cos of A plus B plus cos of A minus B. That is equals to 2 into cos of 35 into cos of 75 which is equals to cos of 35 plus 75 plus cos of 35 minus 75. That is a cos of, या ठिकाणी 110 plus cos of minus 40. आता तुम्हाला माहित आहे कॉसचा जर अँगल मायनस असेल मीन्स कॉस ऑफ मायनस थीटा असेल, दॅट कॅन बी रिटन ॲज कॉस थीटा. निगेटिव्ह अँगल असेल तर तो पॉझिटिव्ह असतो. म्हणजे फायनल आन्सर येतं cos of 110 plus cos of 40 degree. ओके. हा बबन धानोरकर, अरे प्रॉब्लेमचा आन्सर दे, हायची गरज नाही बेटा. हा सी दिस नेक्स्ट प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम परत नवीन प्रॉब्लेम घेऊ. दॅट इज 2 into sin of 30 degree into sin of 60 degree. हा चला सांगा बरं याला कुठला फॉर्म्युला लागू होतो. वी हॅव 2 into sin A sin B. आता दोन्ही साइन साइन आहेत आणि दोन्ही जर साइन साइन असतील तर ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला असतो. अहो काही इथं आहे पहा, कॉस ऑफ ए मायनस बी. आता ए मोठा असेल तर ए मायनस बी असेल, मायनस कॉस ऑफ ए प्लस बी असेल, किंवा तुम्हाला या ठिकाणी जो वापरता येईल तो वापरा. कॉस ऑफ ए प्लस बी मायनस जो सुरुवातीला घेतला होता पहा, इथं फॉर्म्युला, याचा बेस इथं फॉर्म्युला आहे. ए मोठा असो छोटा असो काही अडचण नाही आहे.
इथं दोन्ही जर साइन साइन असतील तर एक तर इथं मायनस घ्या, मग हा जर मायनस नाही लिहिला तर इकडे तो इंटरचेंज होतो, म्हणून इथं इंटरचेंज करून घ्यायचा. कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी, याला मायनस अगोदर घ्या. मग इथं 2 इंटू साइन 30 इंटू साइन 60 विच इज इक्वल्स टू कॉस ऑफ 30 minus 60 minus cos of 30 plus 60, that is a cos of minus 30 minus cos of 90. कॉसचा जर अँगल निगेटिव्ह असेल, तुम्हाला माहित आहे कॉसचा जर अँगल निगेटिव्ह असेल तर यालाच आपण असं लिहू शकतो, पॉझिटिव्ह होतं, विच इज इक्वल्स टू कॉस ऑफ 30 मायनस कॉस ऑफ 90. आता इथं तुम्हाला किमती माहीत असतील तर किमती ठेवायला काही हरकत नाही. कॉस 30 ची किंमत तुम्हाला माहित आहे, ती म्हणजे √3/2 मायनस कॉस 90 ची किंमत तुम्हाला माहित आहे 0, म्हणजे फायनल आन्सर येतो 3/2. लक्षात आलं का तुम्हाला? हा जर याला जर तुम्ही फॉर्म्युला वापरलात, किमती माहित असतील तर किमती ठेवा. दिस इज द 2 sin 30 इंटू sin 60, हा फॉर्म्युला वापरला जातो. आता या टाईपचे मी प्रॉब्लेम्स देतो. समजा इथं 2 नसतं, काय केलं असतं तुम्ही? 2 नसतं तर इथं आपल्याला 2 न डिवाइड आणि मल्टिप्लाय करावं लागलं असतं, किंवा दोन्ही साईडला फॉर्म्युल्याच्या 2 न डिवाइड 2 न मल्टिप्लाय करा. इथं समजा 2 नसतं तर काय करावं लागलं असतं? इकडं 2 घ्यावं लागलं असतं आणि इकडं 2 घ्यावं लागलं असतं. दोन्ही साईडला 2 न मल्टिप्लाय करायचं आणि मग सॉल्व्ह करायचं फॉर्म्युल्याच्या दोन्ही साईड. समजा इथं नसेल तर 2 घ्या इकडं आणि इकडं पण 2 घेऊन सॉल्व्ह करा. ठीक आहे, असं मी होमवर्क देतो याचे. नंबर 1, 2 इंटू साइन 8x इंटू कॉस 4x. सेकंड प्रॉब्लेम 2 इंटू कॉस 9 थीटा इंटू साइन 3 थीटा. थर्ड फॉर्म्युला 2 इंटू cos of 90 degree into sin of 60 degree. 4, 2 into cos of 8 theta into cos of 4 theta. 5, 2 into sin of 6x into sin of 16x. ओके, एवढे फॉर्म्युले तुम्ही आता सॉल्व करायचे आणि मग होमवर्कला पाठवून द्यायचं. तर आता आपण, हा बरोबर आहे प्रतिभा इंगळे, राईट. संदेश बरोबर आहे. तर या ठिकाणी आता आपण पुढचा पार्ट घेऊ. सुजाता शेवाडे, राईट. नेक्स्ट हे प्रॉब्लेम आता प्रूव्ह दॅटचे आहेत. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे पाहिलेले आहेत, आता प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम घ्यायचे. याला सुद्धा डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले वापरायचे. डिफॅक्टरायझेशन फॅक्टरायझेशन लक्षात घ्या कसं असतं ते, प्रॉब्लेम पाहून ठरवा. तर या ठिकाणी हे जे प्रॉब्लेम्स अगोदर तर आपण घेतलेले आहेत, यामध्ये आणखी काही प्रॉब्लेम्स आहेत माझ्या मतानुसार. सिरीज ओके, हे सर्वच्या सर्व प्रॉब्लेम्स आपण घेतलेले आहेत. तर आता हे प्रूव्ह करायचे प्रॉब्लेम घेऊ. नंबर 1, सी दिस, व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह. sin 2x plus sin 2y which is divided by sin 2x minus sin 2y which is equals to tan x plus y divided by tan x minus y. म्हणजे हा जो लेफ्टला प्लस आहे मायनस आहे त्याला आपल्याला गुणाकारात बदलायचे. फॅक्टरायझेशन म्हणजेच फॅक्टरायझेशन फॉर्म्युले वापरायचे, गुणाकारात बदलणारे फॉर्म्युले वापरायचे. लक्षात घ्या, ॲडिशनचे फॅक्टरायझेशन म्हणजे हा रिझल्ट प्रूव्ह होतो. मग मी LHS घेतो. LHS, व्हॉट इज दॅट LHS? sin 2x plus sin 2y डिवाइड बाय sin 2x मायनस sin 2y. आता जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत ते ऑनलाईन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मला सांगायचे sin 2x प्लस sin 2y डिवाइड बाय sin 2x मायनस sin 2y ही कंडिशन आहे. तर या कंडिशन मध्ये तुम्हाला डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले कसं वापरता येईल, याला डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले कसं वापरणार. sin A sin C प्लस sin D चा फॉर्म्युला प्राइस तुम्हाला दाखवतो परत एकदा. आता प्लस असल्यामुळे सी दिस, sin C प्लस sin D असेल तर 2 इंटू sin C प्लस D अपॉन 2 इंटू cos C मायनस D. फॉर्म्युले लक्षात ठेवा. नाउ सी दिस,
2 इंटू साइन सी प्लस डी, याला सी समजा याला डी समजा, सी प्लस डी म्हणजे 2x प्लस 2y अपॉन 2 इंटू कॉस 2x मायनस 2y अपॉन 2, हा झाला साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला विच वी हॅव टू यूज फॉर द न्यूमरेटर. हा जो फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे तो न्यूमरेटर साठी वापरायचा आहे. सेम आता डिनॉमिनेटर साठी साइन सी मायनस साइन डी चा, चला ऑनलाईन कोण आहेत सांगा रे फॉर्म्युला, साइन सी मायनस साइन डी ला काय फॉर्म्युला आहे, तर सेम तसाच फॉर्म्युला आहे 2 इंटू, आता प्लस असेल तर साइन अगोदर कॉस नंतर, पण दोन्ही साइन साइन आहेत आणि मध्ये जर मायनस असेल तर कॉस अगोदर घ्या साइन नंतर घ्या, मीन्स दिस फॉर्म्युला कॅन बी रिटन एज 2 इंटू कॉस सी प्लस डी मीन्स 2x प्लस 2y अपॉन 2 इंटू साइन 2x मायनस 2y अपॉन 2. हा फॉर्म्युला झाला. आता या ठिकाणी हा फॉर्म्युला प्रूव्ह केल्यानंतर कॅन्सल काहीच होत नाही. पहा हे साइन आहे तर इथं डिनॉमिनेटर मध्ये कॉस आहे, अँगल सेम पाहिजेत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर कॅन्सल करायचे असतील तर त्यांचे अँगल सेम पाहिजेत. यहाँ पे फर्स्ट एंगल इज प्लस, सेकंड एंगल इज इन माइनस, numerator sin cos, here we can cancel only this sin 2. Now this 2 cancel this sin of, see this 2x plus 2y, त्यामधनं 2 कॉमन काढा आणि या 2 सोबत कॅन्सल करा म्हणजे राहतो x प्लस y इंटू कॉस ऑफ, परत इथं 2 कॉमन काढा, या 2 सोबत कॅन्सल करा मीन्स x मायनस y डिवाइड बाय cos of x plus y into sin of x minus y. आता यानंतर काय कराल पहा तुम्ही, चेक करा इथं. हा साइन अपॉन कॉस अँगल सारखा आहे, याच्या जागी आपण लिहू शकतो tan of x plus y, आणि कॉस अपॉन साइन जर असेल तर त्यालाच काय लिहितात cot of x plus y. ओके, आता इथं मला सांगा रे काय सांगायचं आहे, राईट साइड आली का नाही, आपलं लक्ष राईट साइडला पाहिजे. प्रूव्ह करायचं म्हणजे आपलं लक्ष राईट साइडला पाहिजे. राईट साइड आल्याशिवाय आपलं प्रूव्ह होणार नाही. राईट साइडला न्यूमरेटर मध्ये टॅन आहे, डिनॉमिनेटर मध्ये टॅन आहे, हा मायनस येईल इथं. मग आता काय करणार, या कॉटला टॅन मध्ये बदलायचं झालं तर 1 अपॉन टॅन म्हणजेच विच इज इक्वल्स टू tan of x plus y into 1 upon tan of x minus y, that can be written as tan of x plus y upon tan of x minus y which is equals to RHS and hence proved. अशा पद्धतीनं हे प्रूव्ह होतं. तुम्हाला लक्षात ठेवा हे कधी प्रूव्ह होतं, तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. विदाउट फॉर्म्युला काही शक्य नाही. ठीक आहे, आता आपण दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करू. दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना प्रूव्ह दॅट, मी हा प्रॉब्लेम थोडा मिस्टेक झालेला आहे, चुकीचा झालेला आहे. प्रॉब्लेम मध्ये लक्षात घ्या इथं मायनस पाहिजे, इथं मायनस दिसत नाहीये, मायनस पाहिजे. ओके राईट, ठीक आहे. LHS घेऊ, LHS घ्या तुम्ही, RHS प्रूव्ह करा किंवा RHS घ्या LHS प्रूव्ह करा. मी काय करेन आता इथं LHS घेतो आणि RHS प्रूव्ह करतो. LHS घेत असताना किंवा RHS घेत असताना इथं जी सोडवण्यासारखी आहे, समजा तुम्ही RHS घेतला तर डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरा. इफ वी कन्सिडर LHS then we have to use a factorization formula. LHS that is sin of 6x plus sin of 4x minus sin of 2x. ओके, तर आता या दोघांसाठी 3 टर्म साठी ॲट अ टाइम डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरू शकत नाही. व्हेरी गुड प्रतिभा इंगळे, राईट. तर दोघांसाठी आपण फॅक्टरायझेशन पहिल्या दोघांसाठी वापरू. याला सी समजा, याला डी समजा, म्हणजे साइन सी प्लस साइन डी. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला, दॅट इज 2 into sin of c plus d means 6x plus 4x upon 2
into cos of 6x plus 4x upon 2 मायनस हा जशास तसं ठेवा sin 2x as it is. कारण फक्त दोन टर्मला आपल्यालाच डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरता येतो ॲट अ टाइम, म्हणून याला sin c प्लस sin d चा फॉर्म्युला वापरला. आता इथं 2 कॉमन काढा आणि याच्यासोबत कॅन्सल करा. 2 कॉमन निघून कॅन्सल होतो. 6x and 4x you can take a common 2 and cancel with the 2. This brackets 2 as it is sin of 3x plus 2x. Okay. into sin of, इथं मायनस येतो हा, लक्षात घ्या, इथं मायनस चुकून प्लस झाला. sin of 6x म्हणजे 3x minus 2x आणि हा जशास तसं sin minus 2x which is as it is. हे sin 2x minus sin 2x as it is. That can be written as 2 into sin of 5x into sin of x मायनस, आता या sin 2x ला फॉर्म्युला आहे, कोण सांगतं रे, जे ऑनलाईन आहेत विद्यार्थी सांगा. चला, sin 2x ला डबल अँगल मध्ये एकच फॉर्म्युला आहे sin 2 थिटाचा, तर तो फॉर्म्युला आहे 2 sin x into cos x म्हणजे 2 sin थिटा into cos थिटा. यामध्ये आता आपल्याला कॉमन काढायचे. कॉमन काढत असताना इथं कॉमन, इथं सॉरी, इथं कॉस आहे, हा कॉस आहे म्हणून इथं कॉस येतो, म्हणून इथं कॉस येतो. हा सॉरी, लिहिण्यामध्ये बदल झाला. ठीक आहे, आता कॉमन काढा. कॉस कॉस 2 पण कॉमन निघतो, म्हणून 2 cos x is the common term. What are the remaining terms? The remaining terms are sin 5x minus, हा ओके बरोबर आहे प्रतिभा, मायनस sin x. परत आता याला डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरा. याला c समजा, याला d समजा. sin c मायनस sin d चा फॉर्म्युला वापरा. परंतु इथं 2 as it is ठेवा, फॉर्म्युला वापरा 2 into cos x. आता sin c मायनस sin d चा फॉर्म्युला इथं येणार. c means 5x, d means x, मग 2 into cos 5x minus x plus x divide by 2 into sin 5x minus x divide by 2. That is 2 into cos x, 2 into cos 6x divided by 2 into sin 4x divided by 2. That is 2 into cos x into 2 into cos 3x into sin cos 6x म्हणजे 3x into sin 2x. म्हणजेच फायनल आन्सर असं येतं 4 into cos x into cos 3x into sin 2x. ओके, अँड हेच आपल्याला sin 2x आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं विच इज इक्वल्स टू RHS. परत एकदा मी सांगतो, या पहिल्या दोन्हीला डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरा. थर्ड टर्म ॲज इट इज. पुन्हा 2 कॉमन काढा, अँगलमध्ये कॅन्सल करा, पुन्हा ती थर्ड टर्म ॲज इट इज. मग यामध्ये इथं 5x cos x येतो इथं, आणि sin 2x ला 2 sin x into cos x. परत या ठिकाणी cos x कॉमन काढा, 2 कॉमन काढा म्हणजे 2 cos x कॉमन, 5x मायनस sin x म्हणजे sin 5x मायनस sin x राहतो. परत sin 5x मायनस sin x ला डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज करा, आणि अशा पद्धतीनं आपण हा स्लोली सॉल्व करू शकतो. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला इथं मी सॉल्व करून दाखवतो, किंवा याची तुम्हाला मी परत एकदा हिंट सांगतो किंवा सॉल्वच करून दाखवतो. ठीक आहे. LHS, what is that? Sin x minus sin 3x plus sin 5x minus sin 7x divided by cos x
minus cos 3x minus cos 5x plus cos 7x pi LHS cos x minus cos 3x minus cos 5x minus cos 7x. या ठिकाणी आता आपल्याला अशा टर्म कलेक्ट करा जेणेकरून रिझल्ट 2x मध्ये आणायचे 2x मध्ये. तर इथं घेत असताना मी काय करतो sin 5x आणि sin x हे एकत्र घेतो. काय 5x मायनस x केलं तर 4x राहतं म्हणून sin 5x प्लस sin x मायनस कॉमन काढा राहिला काय sin 7x ही एक टर्म राहिली आणि इथं sin 3x प्लस sin 3x डिवाइड बाय मी काय केलं लक्षात आलं का हा 5x आणि x एकत्र घेतला हा 7x आणि 3x एकत्र घेतला म्हणजे 4x इथं राहतो इथं 4x 5x मायनस x म्हणजे 4x 7x मायनस 3x म्हणजे 4x अँगलची सिमेट्री राहते म्हणून अशी अरेंजमेंट केली. सेम अरेंजमेंट आता तुम्ही इथं डिनॉमिनेटर मध्ये करा cos ऑफ या ठिकाणी तुम्ही अरेंजमेंट करत असताना cos x मायनस cos ऑफ 5x मायनस कॉमन काढा cos ऑफ 3x मायनस cos ऑफ 7x म्हणजे सेम प्लसचं मायनस होतं इथं प्लसचं मायनस होतं किंवा अल्टरनेट करून लिहिला तरी काही फरक पडत नाही. आता इथं तुम्हाला डी फॅक्टरायझेशन वापरायचे. डी फॅक्टरायझेशन म्हणजे sin c प्लस sin d चा इथं पण sin c प्लस sin d चा इथं cos c प्लस cos c मायनस cos d चा इथं पण cos c इथं काय राहतं पहा मायनस 7x आहे तर प्लस 7x चा मायनस 7x इथं मायनस कॉमन काढल्यामुळे हो का हे मायनस कॉमन काढले आपण बाहेर घेतलं मायनस हा cos x आहे इट इज हा मायनस 5x आहे इट इज इथनं मायनस कॉमन काढा म्हणजे प्लस cos 3x होतं मायनस cos 7x होतं. तुम्ही कसंही घेऊन सॉल्व करा इथं काय नाही मागं पुढे केलं तरी चालतं. म्हणजे फॉर्म्युला वापरा 2 इंटू sin ऑफ c प्लस d मीन्स 5x प्लस x डिवाइड बाय 2 into cos of 5x plus x divide by 2. आता इथं मात्र बसायचं नाहीये मायनस 2 इंटू sin ऑफ मी डायरेक्ट येतो 5x प्लस 3x 7x प्लस 3x डिवाइड बाय 2 इंटू cos ऑफ 7x मायनस 3x डिवाइड बाय 2. डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा सेम cos c मायनस cos d चा फॉर्म्युला आहे 2 इंटू sin ऑफ c प्लस डी एक्स प्लस 5x डिवाइड बाय 2 इंटू sin ऑफ x मायनस 5x डिवाइड बाय या ठिकाणी फर्स्ट अँगल अगोदर घ्या 5x मायनस x d मायनस c जर d मोठा असेल तर इथं d मायनस c घ्या मायनस इथं पण सेम 2 into sin of 3x plus 7x divided by 2 into sin of 7x minus 3x divided by 2. इथं अल्टरनेट करून घ्यायचं जर दुसरा अँगल मोठा असेल तर मायनस असतो तुम्ही काढून पहा फॉर्म्युला तो जर मायनस नाही घेतलं सुरुवातीला तर d मायनस c घ्यावं लागतं शेवट दुसरा ब्रॅकेट काढून पहा सेकंड नंबरचा. मग आता याला फॉर्म्युला वापरा इथं किती येतं पहा मी डायरेक्ट घेतो रे 2 into sin 5x plus x means 6x divided by 2 means sin 3x. इथं cos मायनस असतो 5x मायनस x म्हणजे 4x 2x cos 2x minus 2 into sin 5x 7x plus 3x म्हणजे 10x divided by 2 आणि इथं sin इथं 7x minus 4x म्हणजे cos 2x डिवाइड बाय 2 इंटू sin ऑफ इथं राहतो पहा 3x इंटू cos ऑफ इथं काय येतं पहा 5x मायनस x म्हणजे 2x मायनस 2 इंटू sin ऑफ 3x प्लस 7x म्हणजे 10x डिवाइड बाय 2 म्हणजे 5x इंटू sin ऑफ 4x divided by 2 म्हणजे 2x into sin of 4x. ओके
तर आता इथं कॉमन काढायचे, न्यूमरेटर मधनं आणि डिनॉमिनेटर मधनं कॉमन काढायचे. तुम्ही हे सोबत सोबत नंतर पण सॉल्व्ह करू शकता. कॉमन काढत असताना न्यूमरेटर मधनं 2 इंटू कॉस 2x कॉमन काढा. राहिलं काय पहा, साइन 3x मायनस हा हो का साइन 3x राहतो आणि इथं राहतं मायनस साइन 5x डिवाइड बाय डिनॉमिनेटर मधनं 2 इंटू साइन 2x कॉमन निघतो. इथं राहतं साइन 3x मायनस साइन 5x. आता हे दोन ब्रॅकेट कॅन्सल होतात, 2 2 कॅन्सल होतं, विच इज इक्वल्स टू कॉट इंटू 2x विच इज इक्वल्स टू RHS. अशा पद्धतीनं हे कंप्लीट होतं. हा प्रॉब्लेम एकदा परत एकदा सोडा, इथं बसत नाही, आपल्या स्क्रीनवर बसत नाही, म्हणून तुम्ही मोठ्या पेजेसवर चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह करा. तर ठीक आहे, आता अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम झाल्या. नेक्स्ट हा प्रॉब्लेम सेट घेऊ. तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करत असताना आपल्याला परत फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले वापरायचे. फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले वापरत असताना हा प्रॉब्लेम मी घेतो LHS फर्स्ट. साइन ऑफ 18 इंटू कॉस ऑफ 39 प्लस साइन ऑफ 6 इंटू कॉस ऑफ 15. आन्सर पहा आपल्याला कशात बदलायचे, 24 डिग्री आणि 33 डिग्री मध्ये बदलायचे. याला डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरायचे, म्हणजे हे जे गुणाकारात आहेत त्याला ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये बदलणारे फॉर्म्युले वापरायचे, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये. म्हणून 2 लागतो इथं, म्हणून 2 न डिवाइड करा, 2 न मल्टिप्लाय करा, कारण कुठलाही डिफॅक्टरायझेशन वापरत असेल तर 2 नी सुरुवात पाहिजे. 2 इंटू साइन ऑफ 18 इंटू कॉस ऑफ 39, 2 न डिवाइड केलं, 2 न मल्टिप्लाय केलं, प्लस 2 इंटू साइन 6 इंटू कॉस ऑफ 15 1/2. आता 2 साइन A कॉस B असेल, तुम्हाला फॉर्म्युला झालेला आहे. 2 इंटू साइन A कॉस B असेल तर साइन A प्लस B 18x प्लस 39, 18x नाही आहे, 18 प्लस 39 इंटू साइन या ठिकाणी 18 मायनस 39 प्लस 18 मायनस 39. ओके, आता प्लस इथं दुसरा साइन A इंटू कॉस B चा तोच फॉर्म्युला आहे. 2 इंटू मग याला साइन ऑफ काय येईल पहा, 6 प्लस 15 प्लस साइन ऑफ, ऍक्च्युअली कुठला फॉर्म्युला आहे, साइन A कॉस B चा इथं ओके 6 प्लस 15 6 प्लस 15. तर ऍक्च्युअली साइन ऑफ A कॉस B चा फॉर्म्युला तुम्हाला वापरत असताना या ठिकाणी फॉर्म्युला चेक करा एकदा पहा काय, साइन A कॉस B चा याच्यासाठी फॉर्म्युले घेतलेले होते पहा. साइन A कॉस B असेल तर साइन ऑफ A प्लस B, साइन A मायनस B, ठीक आहे. आता साइन A प्लस साइन ऑफ 6 मायनस 15 1/2 इंटू साइन ऑफ, आता 18 प्लस 39 म्हणजेच 57 प्लस साइन ऑफ 18 मायनस 39 म्हणजे किती राहतो पहा, 9 मायनस 1 9 मायनस 8 मीन्स 1 आणि इथं 21 प्लस साइन ऑफ इथं येतो 15 प्लस 1 म्हणजे 21, हे मायनस 21 येतं इंटू साइन ऑफ 6 मायनस 15 काय येईल पहा, 6 मायनस 15 म्हणजे मायनस 9. तर याला मायनस साइनचा जर मायनस थिटा असेल तर याला मायनस साइन थिटा लिहितात. मग 1/2 इंटू साइन 57
मायनस साइन 21 प्लस साइन 21 मायनस साइन 9. यामध्ये प्लस साइन 21 मायनस साइन 21 कॅन्सल होतं. राहतं काय साइन 57 आणि साइन 9. हे दोन राहतात. 1/2 इंटू साइन 57 मायनस साइन 9. परत त्याला डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरा. दॅट इज 1/2 साइन ऑफ काय तो डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरा, कारण हे मायनस मध्ये साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला 2 इंटू कॉस 57 प्लस 9/2 इंटू साइन 57 मायनस 9/2. हे फॅक्टरायझेशन. इथं वजा बाकीचं गुणाकारात बदललं कारण उजवी बाजू गुणाकारात आहे. 1/2 2 इंटू कॉस इथं किती येतो पहा 66 डिवाइड बाय 2 इंटू साइन 57 मायनस 9 म्हणजेच इथं येईल पहा 48 डिवाइड बाय 2. 2 कॅन्सल होतं. दॅट इज कॉस ऑफ 33 इंटू साइन ऑफ 24 विच इज इक्वल्स टू RHS. अशा पद्धतीने हे RHS प्रूव्ह होतं. सेम आहेत असेच फॉर्म्युले वापरायचे तुम्हाला. इथं दोघात फॉर्म्युला वापरून हे सॉल्व करा. जर समजा हे येत नसेल तर मी तुम्हाला उद्याला सोडून देईन. आज या ठिकाणी आपण थांबू. उद्याला आपण पुढचे प्रॉब्लेम्स कंटिन्यू करू आणि लवकरात लवकर हा चॅप्टर संपून पुढच्या नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात करू. बरोबर आहे. इंगळे करेक्शन करून घेतला आपण. चला धन्यवाद. होमवर्क करून पाठवत चला. गुड बाय. ओके बाय.